हॅलो फ्रेंड्स, प्रिव्हियसली आपण बघितलं की जॉबलन्स्की डायग्राम मध्ये कशा प्रकारे इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन होतं. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटला असतो, ग्राउंड स्टेट मधनं त्याला फोटोकेमिकल एनर्जी ज्यावेळेस प्रोव्हाइड केली जाते, तो एक्साइटेड स्टेटला जातो किंवा हायर एक्साइटेड स्टेटला, त्याला आपण S2 म्हणतो. सिंगलेट एक्साइटेड स्टेट असते त्याला आपण S1 म्हणतो. त्यानंतर काही अमाऊंट मध्ये तो काय करतो, एनर्जी रेडिएट करतो इन द फॉर्म ऑफ हीट और फोटोकेमिकल एनर्जी, आणि तो काय तो पुन्हा ग्राउंड स्टेटला येतो. मग त्या केसमध्ये कुठला फिनॉमिना ऑब्झर्व होतो की फ्लुरोसन. आफ्टर दॅट पुन्हा एनर्जी ट्रान्सफर होते, इंटर सिस्टीम क्रॉसिंग होते आणि तो इलेक्ट्रॉन T1 स्टेटला जातो. T1 स्टेट जो असते तिला ट्रिपलेट स्टेट म्हटलं जातं. ट्रिपलेट स्टेट काय असते, स्टेबल असते कंपॅरेटिव्ह टू S1 स्टेट. तिचा लाईफ स्पॅन हा जास्त असतो, त्यामुळे T1 स्टेट मध्ये इलेक्ट्रॉन तो स्टॅबिलाइज होतो. त्यानंतर तो काय करतो, पुन्हा ग्राउंड स्टेटला येण्यासाठी सम अमाऊंट ऑफ एनर्जी पुन्हा काय करतो, इमिट करतो आणि तो ग्राउंड स्टेटला येतो. मग हा जो फिनॉमिना आहे तो आपण डिटेल मध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे. मग तुम्हाला एका ॲनिमेटेड व्हिडिओच्या साहाय्याने मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय की कशा प्रकारे यामध्ये हा फिनॉमिना हा ऑब्टेन होत असतो. बघा, इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन मध्ये दोन स्पिन असतात, +1/2 -1/2, आणि नेट स्पिन किती असते, 0 असते. मीन्स अशा प्रकारे काय, इलेक्ट्रॉन हे पेअर असतात. मग ज्यावेळेस पेअर असतात त्याला काय म्हटलं जातं, सिंगल स्टेट इलेक्ट्रॉन म्हटलं जातं किंवा सिंगल स्टेट म्हटलं जातं. जेव्हा अँटी पॅरलल असतात किंवा पॅरलल असतात एकमेकांना, त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, ट्रिपलेट स्टेट म्हटलं जातं. अशा प्रकारे ट्रिपलेट स्टेट या इलेक्ट्रॉन मध्ये येत असतात. मग बघा, जी जॉबलन्स्की डायग्राम आहे त्यामध्ये आपण बघितलंय की कशा प्रकारे रिएक्शन ऑब्टेन होते. एनर्जी, फोटोकेमिकल एनर्जी इलेक्ट्रॉनला प्रोव्हाइड केली जाते, त्यामध्ये फ्लुरोसन्स, फॉस्फोरसन्स ही फिनॉमिना ऑब्टेन होतात. मग ग्राउंड स्टेट, सेकंड इलेक्ट्रॉनिक स्टेट, फर्स्ट इलेक्ट्रॉनिक स्टेट, ह्या सर्व आपण बघितलंय. म्हणजे इलेक्ट्रॉन असतात ते ग्राउंड स्टेटला असतात, मीन्स S0 स्टेटला ते प्रेझेंट असतात. मग त्यामध्ये काय, मिनिमम व्हॅल्यू इन ग्राउंड स्टेट, त्यांच्याकडे काय एनर्जी ही कमी प्रमाणात असते. बघा, एनर्जी आउटलाईन दाखवली. मग एनर्जी कमी प्रमाणात असते. मग त्यांना ज्यावेळेस एनर्जी प्रोव्हाइड केली जाते त्यावेळेस बघा कशा प्रकारे एक्साइटेशन होतं, इन द फॉर्म ऑफ फोटोकेमिकल एनर्जी. फोटोकेमिकल एनर्जी बघा, एनर्जी ऍब्झॉर्ब करता इलेक्ट्रॉन. ज्यावेळेस एनर्जी ऍब्झॉर्प्शन होतं त्यावेळेस बघा, इलेक्ट्रॉनची स्पिन बघा अँटी पॅरलल आहे, दोघे एकमेकांना सिंगल स्टेटला आहे. इलेक्ट्रॉनचं बघा प्रमोशन कशा प्रकारे होतं, फ्रॉम ग्राउंड स्टेट टू सिंगल स्टेट किंवा S2 स्टेटला त्याचं प्रमोशन होतं. मग ज्यावेळेस फर्स्ट इलेक्ट्रॉनिक सिंगल स्टेटला प्रमोशन होतं त्यावेळेस बघा कशा प्रकारे तिथे फिनॉमिना ऑब्टेन होतो. ट्रान्झिशन ऑकर ओनली फॉर स्पेसिफिक मॉलिक्यूल. स्पेसिफिक मॉलिक्यूल मध्ये त्या ट्रान्झिशन या ऑब्टेन होत असतात. अँड ओनली इफ बंबार्डेड बाय स्पेसिफिक वेव्हलेंथ ऑफ लाईट. स्पेसिफिक वेव्हलेंथ ऑफ लाईट ज्यावेळेस आपण ट्रान्सफर करतो त्याच वेळेस अशा प्रकारचं ट्रान्झिशन या ऑकर होत असतं. बघा, पुन्हा एकदा बघू आपण. A specific characteristic structure absorb a radiation of particular wavelength and energy. ऑलरेडी आपण फिनॉमिना बघितलाय की ग्रोथर डॅपर्स लॉ मध्ये पण आपण बघितलंय की जेवढ्या अमाऊंट मध्ये एनर्जी तो ऍब्झॉर्ब करेल तेवढ्याच अमाऊंट मध्ये ते मॉलिक्यूल एक्साइटेशन हे दाखवतात. मग ऍक्च्युअल मध्ये फ्लुरोसन्स आणि फॉस्फोरसन्स फिनॉमिना कसा होतो ऑब्टेन ते आपण बघतोय. बघा, सुरुवातीला इलेक्ट्रॉन फोटोकेमिकल एनर्जी ऍब्झॉर्ब करताय, त्यानंतर त्यांचं काय होतंय, जो इलेक्ट्रॉन आहे त्याचं प्रमोशन होतं S1 स्टेट पासून बघा T1 स्टेट कडे कशा प्रकारे जातोय. जो S1 स्टेटची जी स्टॅबिलिटी आहे किंवा लाईफ टाइम आहे तो किती, 10⁻⁻⁻ सेकंड टू 10⁻⁴ सेकंड एवढा अमाऊंट मध्ये असतो. त्यानंतर काय होतं की स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी काय होतं, इलेक्ट्रॉन जो आहे तो इंटर सिस्टीम क्रॉसिंग किंवा सुरुवातीला काय होतं, सुरुवातीला आपण जो फिनॉमिना बघितलाय त्यामध्ये आपण बघितलंय की इलेक्ट्रॉन ज्यावेळेस S1 स्टेटला जातो तो काय करतो, सडनली त्याची एनर्जी इमिट करतो. मग सडनली एनर्जी इमिट केल्यानंतर तो काय, इन द फॉर्म ऑफ हीट और लाईटच्या सोर्स मध्ये तो काय करतो, एनर्जी इरॅडिएट करतो आणि ग्राउंड स्टेटला येतो. मग ती जी एनर्जी इरॅडिएट करतो तो किंवा ग्राउंड स्टेटला येतो त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, फ्लुरोसन्स म्हटलं जातं. बघा, एनर्जी इमिट केली, अशा प्रकारे काय करता, इलेक्ट्रॉन एनर्जी इमिट करता आणि तिथे फ्लुरोसन्स फिनॉमिना हा ऑब्झर्व होतो. सुरुवातीला ज्यावेळेस एक्साइटेशन होतं मॉलिक्यूल ग्राउंड स्टेटला येतो एनर्जी इमिट करून, सडनली त्याला काय म्हटलं जातं, फ्लुरोसन्स म्हटलं जातं. सडनली तो काय करतो, एनर्जी इमिट करतो, त्यामुळे तिथे जो इन द फॉर्म ऑफ लाईट और हीटच्या प्रेझेन्स मध्ये तो काय करतो, लाईट किंवा हीटच्या स्वरूपात तो एनर्जी इरॅडिएट करतो आणि स्वतःला ग्राउंड स्टेटला आणतो.
मग त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, फ्लोरोसन्स फिनॉमिना हे म्हटलं जातं. बघा एनर्जी कशा प्रकारे इमिट होते. बघा सिंगलेट टू S0, S1 पासून कुठे आलाय तो पुन्हा S0 ला आलाय. मग त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, फ्लोरोसन्स म्हटलं जातं. बघा वेव्हलेंथ पुन्हा काय होऊन जाते, ड्रॉप होऊन जाते, त्याची एनर्जी त्यांनी इरॅडिएट केल्यानंतर. पुन्हा नेक्स्ट फिनॉमिना बघा, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस कॅन बी परफॉर्म युजिंग फ्लोरोसन्स. मग जे रिएक्शन मेकॅनिझम असते त्यामध्ये क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस हे परफॉर्म केलं जातं बाय युजिंग फ्लोरोसन्स. फ्लोरोसन्सच्या मदतीने ते फाइंड आउट केलं जातं. बघा नेक्स्ट फिनॉमिना पुन्हा आपले इलेक्ट्रॉन काय ग्राउंड स्टेटला आहे. इथे काय एनर्जी इरॅडिएट करतो आणि तिथे फ्लोरोसन्स सुरुवातीला ऑब्झर्व होतो. पुन्हा मॉलिक्यूलला काय केलं आपण, एनर्जी प्रोव्हाइड केली आहे. मॉलिक्यूल पुन्हा जो इलेक्ट्रॉन आहे तो S1 स्टेटला गेला. S1 स्टेटला गेल्यावरती तिथे S1 स्टेटचा लाईफ स्पॅन हा थोडा जास्त असतो कंपॅरेटिव्ह टू S2 S3 पेक्षा. तो S1 चा स्टॅबिलिटी जास्त असते, त्यामुळे इलेक्ट्रॉन जास्त असते S1 स्टेट मध्ये थांबता. सुरुवातीला काय होतं, S1 स्टेट पासून एनर्जी इरॅडिएट करून मॉलिक्यूल पुन्हा कुठे येतं, ग्राउंड स्टेटला S0 स्टेटला येतो. पुन्हा मॉलिक्यूल काय झालाय तिथे त्यावेळेस कुठला फ्लोरोसन्स फिनॉमिना ऑब्झर्व होतो. ज्यावेळेस फ्लोरोसन्स फिनॉमिना हा ऑब्झर्व होत नाही त्यावेळेस काय होतं बघा स्पिन कशा प्रकारे चेंज झाली. बघा इलेक्ट्रॉनची इंटरसिस्टीम क्रॉसिंग. ज्यावेळेस फ्लोरोसन्स फिनॉमिना ऑब्झर्व होत नाही त्यावेळेस काय होतं, S1 स्टेट पासून इलेक्ट्रॉन T1 स्टेटला जातो, मीन्स एक्साइटेड ट्रिपलेट स्टेटला जातो. आणि तिथे काय होतंय, स्पिन ऑब्झर्व करा, स्पिन जी आहे ती इलेक्ट्रॉनची ही चेंज होते. मीन्स स्पिन काय होतंय तिथे इन्व्हर्जन आपल्याला बघायला मिळतं. ज्यावेळेस इंटरसिस्टीम क्रॉसिंग होते त्यावेळेस बघा ऑब्झर्व करा व्यवस्थित. ज्यावेळेस फ्लोरोसन्स ऑब्झर्व होत नाही त्यावेळेस इलेक्ट्रॉनचं प्रमोशन होतंय S1 state to triplet state, which is nothing but T1 or which is called as excited triplet state. मग ज्यावेळेस T1 स्टेटला जातो पुन्हा काय होतं, काही अमाऊंट मध्ये तो एनर्जी काय करतो, इरॅडिएट करतो. बघा ज्यावेळेस T1 स्टेट पासून पुन्हा S0 स्टेटला किंवा ग्राउंड स्टेटला येतो त्यावेळेस पुन्हा काय करतोय तो एनर्जी इरॅडिएट करतो. मग त्यावेळेस कुठला फिनॉमिना ऑब्झर्व होतो, फॉस्फरसन्स फिनॉमिना हा ऑब्झर्व होतो. आणि पुन्हा इलेक्ट्रॉन काय येतो, ग्राउंड स्टेटला येतो. अशा प्रकारे काय होतं, रिएक्शन या ऑब्टेन होत असतात. फ्लोरोसन्स आणि फॉस्फरसन्स फिनॉमिना आपण डिटेल मध्ये बघितलाय. फ्लोरोसन्स म्हणजे काय, इज अ इमिडिएट इमिशन ऑफ ऍब्झॉर्ब रेडिएशन. इमिडिएटली तो काय करतो, ऍब्झॉर्ब रेडिएशन काय करतो, इरॅडिएट करतो. बट फॉस्फरसन्स मध्ये काय, डिले ऑफ रेडिएशन. फॉस्फरसन्स इज डिले ऑफ इमिशन ऑफ ऍब्झॉर्ब रेडिएशन. मीन्स फॉस्फरसन्स मध्ये काय होतं आपल्याला, डिले ऑफ इमिशन ऍब्झॉर्ब रेडिएशन. फ्लोरोसन्स मध्ये काय करतो, इमिडिएटली आपण बघितलंय, इमिडिएटली काय करतो तो रेडिएशन इरॅडिएट करतो. आपण ऑब्झर्व केलंय फ्लोरोसन्स आणि फॉस्फरसन्स. बघा इथे काय होतंय, ज्यावेळेस S1 स्टेटला जातो तिथनं तो ज्यावेळेस ग्राउंड स्टेटला येतो इमिडिएटली त्यावेळेस कुठला फिनॉमिना ऑब्झर्व होतो, फ्लोरोसन्स. ज्यावेळेस सुरुवातीला एनर्जी इरॅडिएट करतो इन द फॉर्म ऑफ लाईट और हीट त्यावेळेस तिथे फ्लोरोसन्स फिनॉमिना हा ऑब्झर्व होतो. आणि लाईफ टाइम काय असतो S1 स्टेटचा 10⁻⁸ to 10⁻⁴ सेकंद एवढा त्याचा लाईफ स्पॅन असतो. त्यामुळे तो काय करतो, एनर्जी इमिट करतो आणि ग्राउंड स्टेटला येतो. मग सडनली एनर्जी ज्यावेळेस इमिट करतो त्यावेळेस त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, फ्लोरोसन्स हे म्हटलं जातं. बघा कशा प्रकारे फ्लोरोसन्स ऑब्टेन होतो, एनर्जी काय केली जाते, इमिट केली जाते. मग त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, फ्लोरोसन्स हे म्हटलं जातं. आणि काही कालानंतर ज्यावेळेस एनर्जी इमिट केली जाते त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, फॉस्फरसन्स हे म्हटलं जातं. हे फिनॉमिना आपण ऑलरेडी बघितले कशा प्रकारे ऑब्झर्व होतात. बघा इंटरसिस्टीम क्रॉसिंग होते, त्यानंतर T1 स्टेटला जातो इलेक्ट्रॉन आणि त्यानंतर एनर्जी इमिट करून तो काय होतोय, पुन्हा ग्राउंड स्टेटला येतो. ज्यावेळेस फ्लोरोसन्स फिनॉमिना ऑब्झर्व होत नाही त्यानंतर काय होतं की T1 स्टेटकडे इलेक्ट्रॉन जातो, इलेक्ट्रॉनची स्पिन इन्व्हर्जन झालंय, स्पिन चेंज होते, ऑब्झर्व करा इथे. आणि त्यानंतर तो काय करतो, एनर्जी इमिट करतो इन द फॉर्म ऑफ हीट और लाईट. लाईट किंवा हीटच्या स्वरूपात एनर्जी इमिट करतो आणि तिथे फॉस्फरसन्स हा फिनॉमिना
आपल्याला ऑब्झर्व होतो. अशा प्रकारे फ्लोरोसन्स आणि फॉस्फोरसन्स फिनॉमिना हे आपल्याला ऑब्झर्व होत असतात. इलेक्ट्रॉन पुन्हा काय येतो, ग्राउंड स्टेटला येत असतो. आणि जो फ्लोरोसन्स आहे तो काय, इमिडिएट इमिशन ऑफ ऍब्झॉर्ब रेडिएशन त्याला म्हटलं जातं. आणि फॉस्फोरसन्स मीन्स काय की डिले ऑफ इमिशन. फॉस्फोरसन्स इज नथिंग बट डिले ऑफ इमिशन ऑफ ऍब्झॉर्ब रेडिएशन, त्याला काय म्हटलं जातं, फॉस्फोरसन्स हे म्हटलं जातं. अशा प्रकारे आपण फ्लोरोसन्स आणि फॉस्फोरसन्स दोन्ही पण फिनॉमिना हे ऑब्झर्व केले. तर बघा, जे आपण ऑब्झर्व केलंय तेच काय केलंय, थेरॉटिकली एक्सप्लेन केलंय. The lifetime of S1 state is 10 raised to minus 9 to 10 raised to minus 15 second. A molecule in S1 state can drop to some low vibrational level to the S0 in the form of V2, V3, V4. These are nothing but vibrational energy level state all at one by giving of energy in the form of light. This process, when generally happens within 10 raised to minus 9 second, is called as fluorescence. बघा, फ्लोरोसन्स फिनॉमिना काय होतं, कमी कालावधीमध्ये काय होतं, सुरुवातीला एक्साइटेशन होतं. आपण ऑलरेडी बघितलंय कशा प्रकारे फ्लोरोसन्स फिनॉमिना हा ऑब्झर्व होतो. मग तो ऑब्झर्व झाल्यावरती त्याचा लाईफ स्पॅन किती, 10⁻⁹ सेकंद. दिस इज कॉल्ड ॲज फ्लोरोसन्स. सुरुवातीला ज्यावेळेस एनर्जी तो इमिट करतो त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, फ्लोरोसन्स म्हटलं जातं. दिस पाथवे इज नॉट व्हेरी कॉमन आयदर बिकॉज इट इज रिलेटिव्हली स्लो except for smaller molecules. Example, diatomic and rigid molecules. Aromatic compounds are the main example. For example, for compound that shows fluorescence, the fluorescence emission spectra are usually the approximate minor images of the absorption spectra. This comes about because of fluorescing molecule all drop from the lowest vibrational energy level of S1 state to various vibrational level of S0 स्टेट. मीन्स S1 स्टेट पासून तो काय होतो, S0 स्टेटला काय करतो, एनर्जी ड्रॉप करतो. व्हायब्रेशनल लेवलला तो एनर्जी इमिट करतो इन द फॉर्म ऑफ लाईट और थर्मल एनर्जी तो काय करतो, ड्रॉप करतो. आणि तो काय करतो, लोएस्ट व्हायब्रेशनल एनर्जी लेवलला हा येत असतो. बघा, सुरुवातीला S0 टू S1 स्टेटला काय झालंय, प्रमोशन झालंय इलेक्ट्रॉनचं. मग ज्यावेळेस S1 स्टेट पासून पुन्हा बॅक टू S0 स्टेटला आपण येतो त्यावेळेस काय होतंय, तिथे एनर्जी ही ड्रॉप होते. अशा प्रकारे काय फ्लोरोसन्स फिनॉमिना हा ऑब्झर्व होतो. फ्लोरोसन्स फिनॉमिना कोणामध्ये ऑब्झर्व होतो, S0 टू S1 स्टेट मध्येच काय होतो, फ्लोरोसन्स फिनॉमिना हा ऑब्झर्व होतो. मग ते आपण ऑलरेडी बघितलंय व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे फ्लोरोसन्स आणि फॉस्फोरसन्स दोन्ही पण फिनॉमिना हे ऑब्झर्व होतात. मग बघा नेक्स्ट, the only peak is common is that 0 to 0 peak that result from the various transition between V0, S0 to S1 in solution. Even the 0 peak may be non-coincidental because the two states are solvated differently. Most molecule in S1 state may drop to ट्रिपलेट स्टेट. बघा, आपण फिनॉमिना बघितलाय, मॉलिक्यूल काय होतो, S1 स्टेट पासून ट्रिपलेट स्टेटला, त्याला काय म्हणतो आपण, T1 स्टेटला जातो. दिस इज अ स्लो प्रोसेस ॲज चेंज इन मल्टिप्लिसिटी स्पिन इन्व्हर्जन इज फॉर्मली फॉरबिडन प्रोसेस. मग ज्यावेळेस मॉलिक्यूल S1 स्टेट पासून T1 स्टेटला जातो त्यावेळेस काय होतं, स्पिन इन्व्हर्जन होतं. आणि ज्यावेळेस स्पिन इन्व्हर्जन होतं त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, फॉरबिडन प्रोसेस म्हटलं जातं. However, if the singlet state S1 is long lived, जर S1 स्टेट जी आहे आपली सिंगलेट स्टेट, ज्यावेळेस आपला इलेक्ट्रॉन प्रमोट होतो S1 स्टेटला, ती जर लॉंग लाईव्ह असेल किंवा त्याचा लाईफ स्पॅन हा जर जास्त असेल, द S1 टू T1 कन्व्हर्जन ऑकर्स बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज इंटरसिस्टीम क्रॉसिंग. ऑलरेडी आपण बघितलंय, ज्यावेळेस S1 स्टेट मध्ये इलेक्ट्रॉन जातो त्याचा जर लाईफ स्पॅन जर जास्त असेल तर तिथे काय होतं, कन्व्हर्जन S1 स्टेट पासून T1 स्टेट मध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रॉन प्रमोट होतो त्यावेळेस तिला त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, इंटरसिस्टीम क्रॉसिंग हे म्हटलं जातं. ते ISC ने डिनोट केलं जातं. इट इज अ इम्पॉर्टंट फिनॉमिना इन फोटोकेमिस्ट्री. फॉर एव्हरी एक्साइटेड सिंगलेट स्टेट देयर इज एक्झिस्ट ऑफ करस्पॉन्डिंग ट्रिपलेट स्टेट. प्रत्येक S1 स्टेट साठी तिथे करस्पॉन्डिंग ट्रिपलेट स्टेट ही प्रेझेंट असते. सिन्स ट्रान्झिशन फ्रॉम ग्राउंड स्टेट सिंगलेट S0 टू ट्रिपलेट स्टेट T1 इज अ फॉरबिडन, इंटरसिस्टीम क्रॉसिंग is the main source of excited triplet state. आता तुम्ही म्हणाल S1 स्टेट टू
T1 स्टेट ही फॉरबिडन काय, कारण इलेक्ट्रॉन काय होतो S1 स्टेट पासून S0 स्टेट पासून S1 स्टेटला जातो आणि S1 स्टेट मधनं तो त्याचं कन्वर्जन T1 स्टेटला होतं. मग डायरेक्टली S0 टू ट्रिपलेट स्टेटला तो जात नाही, त्यामुळे ती प्रोसेस काय फॉरबिडन म्हटली जाते. तो कन्वर्ट कधी होतो S1 स्टेट पासून T1 स्टेटला ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याचं स्पिन इन्व्हर्जन होतं आणि त्यावेळेस इंटरसिस्टम क्रॉसिंग होऊन तिथे ते कन्वर्जन हे होत असतं. Intersystem crossing is the main source of excited triplet state. This is a one-way populating the triplet state. The efficiency in intersystem crossing depends on different energy between the low-lying singlet state, which is nothing but S1, and the triplet excited state, that is T1. Means S1 आणि T1 मध्ये जो एनर्जी गॅप असेल त्यावरती इंटरसिस्टम क्रॉसिंग ही डिपेंड असते. When this energy difference is small, the intersystem crossing is efficient. बघा ज्यावेळेस S1 स्टेट आणि T1 स्टेट मधला जो गॅप आहे आपण ऑलरेडी बघितलंय. S1 स्टेट आणि T1 स्टेट यामधला जो गॅप जेवढा कमी असेल तेवढी इंटरसिस्टम क्रॉसिंग ही काय होते इफिशियंट आपल्याला बघायला मिळते. तेवढं जास्त आपल्याला एक्साइटेशन तिथे ट्रान्सफॉर्मेशन इलेक्ट्रॉनचं हे आपल्याला बघायला मिळतं. आणि जी इंटरसिस्टम क्रॉसिंग काय जेवढा एनर्जी गॅप कमी असेल तेवढी इंटरसिस्टम क्रॉसिंग आपल्याला इफिशियंटली बघायला मिळते. When this energy difference is small, the intersystem crossing is efficient. When the energy difference is large, spin forbidden is quite important and intersystem crossing or ISE efficiency is low or zero. जर हा गॅप जर जास्त असेल S1 स्टेट आणि T1 स्टेट मधला तर इंटरसिस्टम क्रॉसिंग काय होते अनइफिशियंट किंवा ती फॉरबिडन तिथे ऑब्झर्व होते, किंवा त्यामध्ये जर गॅप जर जास्त असेल तर ती प्रॉपरली ऑब्झर्व होत नाही किंवा ॲबनॉर्मल तिथे कंडिशन ही फॉर्म होते. त्यामुळे प्रॉपरली इंटरसिस्टम क्रॉसिंग होत नाही आणि इलेक्ट्रॉनचं प्रमोशन हे व्यवस्थित होत नाही. जनरली स्पीकिंग कीटोन्स हॅव हाय इंटरसिस्टम क्रॉसिंग, दॅट इज बेन्झोफिनॉल हॅज 100% इंटरसिस्टम क्रॉसिंग. लक्षात घ्यायचं यावरती एक्झाम मध्ये एमसीक्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग शोज हायर इंटरसिस्टम क्रॉसिंग रेशो, किंवा कुठला जो कंपाऊंड दिलेला आहे खालीलपैकी इंटरसिस्टम क्रॉसिंग हा जास्त प्रमाणात दाखवेल. मग त्यामध्ये काय तो बेन्झोफिनॉल किंवा जे कीटोन्स असतात, कीटोन मध्ये काय हाय इफिशियन्सी असते इंटरसिस्टम क्रॉसिंगची. जे कीटोन्स असतात त्यामध्ये आपल्याला हायर इंटरसिस्टम क्रॉसिंग इफिशियन्सी ही बघायला मिळते. त्यामध्ये जनरल एक्झाम्पल येतं बेन्झोफिनॉल ॲज 100% इंटरसिस्टम क्रॉसिंग इफिशियन्सी. त्यानंतर येतं अरोमॅटिक कंपाऊंड हॅव इंटरमिडिएट टू हाय इंटरसिस्टम क्रॉसिंग इफिशियन्सी अँड ओलिफिन्स हॅव लो इंटरसिस्टम क्रॉसिंग इफिशियन्सी. द प्रेझेन्स ऑफ heavy atoms like sulfur, chlorine, bromine, iodine in a molecule enhance the intersystem crossing efficiency. Means molecule मध्ये जर सल्फर, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन किंवा जे हेवी मॉलिक्यूल जर असतील तर ते काय करतात इंटरसिस्टम क्रॉसिंगची इफिशियन्सी काय करतात एनहान्स करत असतात. बघा since a singlet state usually has a higher energy than the corresponding triplet, this means that energy must be given up. One way this to happen is for the S1 molecule to cross a T1 state at high vibrational level, then for T1 state to cascade down to its lowest vibrational level. This cascade is very rapid, about 10 raised to minus 12 seconds. When T2 state or higher state are populated, they too rapidly cascade to the lowest vibrational energy level T1 state. Thus the intersystem crossing is a non-radiative process. मग इंटरसिस्टम क्रॉसिंग जी होते ती नॉन रेडिएटिव्ह प्रोसेस तिला म्हटलं जातं. म्हणजे इंटरसिस्टम क्रॉसिंग जी असते त्यामध्ये जो लाईफ स्पॅन असतो तो तिथे आपल्याला बघायला मिळतो की T1 स्टेट मध्ये काय होतं इंटरसिस्टम क्रॉसिंग होते. बघा द लाईफ टाइम ऑफ T1 स्टेट इज 10 raised to minus 5 to 10 raised to minus 3 seconds. A molecule in T1 state may return to S0 state by giving up a heat or non-radiative process or light is called as phosphorescence. बघा ज्यावेळेस T1 स्टेट पासून मॉलिक्यूल S0 स्टेटला पुन्हा येतो
त्यावेळेस त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं, फॉस्फोरसन्स हे म्हटलं जातं. तो काय करतो, हिटच्या स्वरूपात किंवा लाईटच्या स्वरूपात एनर्जी इमिट करतो आणि काय केलं जातं, ग्राउंड स्टेटला तो पुन्हा येतो H0 स्टेटला, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, फॉस्फोरसन्स हे म्हटलं जातं. Intersystem crossing and phosphorescence are very slow process, about 10⁻³ to 10⁻⁴ सेकंद. बघा हा जो फॉस्फोरसन्स फिनॉमिना होतो हा किती रेंज टाइमच्या रेंज मध्ये होतो बघा, 10⁻³ to 10⁻⁴ सेकंद. दिस मीन्स दॅट T1 स्टेट जनरली हॅव मच लॉंगर लाईफ टाइम दॅन S1 स्टेट. बघा याच्यावरनं काय इंडिकेट होतं की T1 स्टेटचा लाईफ टाइम हा काय असतो, S1 स्टेट पेक्षा जास्त असतो. लाईफ टाइम ऑफ S1 स्टेट इज 10⁻⁹ to 10⁻⁵ सेकंद. त्याचप्रमाणे जर लाईफ टाइम जर T1 स्टेटचा बघितला किती आहे, 10⁻⁵ to 10⁻³ सेकंद एवढा लाईफ टाइम कशाचा, T1 स्टेटचा आहे. When fluorescence and phosphorescence occur in a same molecule, phosphorescence is found at lower frequency than fluorescence. बघा एकाच मॉलिक्यूल मध्ये जर दोन्ही फिनॉमिना ज्यावेळेस ऑब्झर्व होतो त्यावेळेस फ्लुरोसन्स हा जो फिनॉमिना आहे किंवा फॉस्फोरसन्स हा फिनॉमिना आहे हा काय कंपॅरेटिव्ह टू लोअर फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व होतो. कशाच्या, फ्लुरोसन्सच्या प्रेझेन्स मध्ये. ज्यावेळेस दोन्ही फिनॉमिना एकाच मॉलिक्यूल मध्ये ऑब्झर्व होत असतात, फ्लुरोसन्स ॲज वेल ॲज फॉस्फोरसन्स, त्यामध्ये फॉस्फोरसन्स जो असतो ज्यावेळेस T1 स्टेट पासून H0 स्टेटला मॉलिक्यूल येतो, तो जो फिनॉमिना आहे फॉस्फोरसन्स हा काय लोअर फ्रिक्वेन्सीला ऑब्झर्व होतो कंपॅरेटिव्ह टू फ्लुरोसन्स. बिकॉज ऑफ हायर डिफरन्स इन एनर्जी बिटवीन S1 and S0 than between T1 and S0. जो आपला फ्लुरोसन्स फिनॉमिना आहे तो S1 स्टेट पासून मॉलिक्यूल H0 ला येतो, बट फॉस्फोरसन्स फिनॉमिना आहे तो आपला T1 स्टेट एक्साइटेड ट्रिपलेट स्टेट पासून H0 स्टेटला हा येत असतो. त्यामुळे अँड इट इज अ लॉंगर लाईफ बिकॉज लॉंगर लाईफ टाइम ऑफ T1 स्टेट. T1 स्टेटचा लाईफ टाइम काय लॉंगर आहे कंपॅरेटिव्ह टू S1 स्टेट. फॉर मॉलिक्यूल्स इंटरसिस्टीम क्रॉसिंग S1 to T1 इज नॉट एफिशियंट. मग ज्या मॉलिक्यूल्स मध्ये इंटरसिस्टीम क्रॉसिंग किंवा S1 स्टेट पासून T1 स्टेट मध्ये इलेक्ट्रॉनचं प्रमोशन प्रॉपरली होत नसेल त्या केस मध्ये काय केलं जातं, डोनर ॲटम तिथे यूज केले जातात. त्यालाच काय म्हटलं जातं, फोटोसेन्सिटायझर हे म्हटलं जातं. बघा फॉर मेनी मॉलिक्यूल इंटरसिस्टीम क्रॉसिंग फ्रॉम S1 स्टेट टू T1 स्टेट इज नॉट व्हेरी एफिशियंट. इफ दिस इज द ओनली वे टू प्रोड्यूस T1 स्टेट, then T1 would be rather very limited. Fortunately, triplet state can be populated by the use of donor molecule. मग असे काही मॉलिक्यूल्स असतात ज्यामध्ये इंटरसिस्टीम क्रॉसिंग इफेक्टिव्हली होत नाही किंवा T1 स्टेट मध्ये त्यांचं पॉप्युलेशन होत नाही, मग त्यावेळेस काय केलं जातं, डोनर ॲटम तिथे यूज केले जातात किंवा डोनर मॉलिक्यूल. आता आपण बघितलं की कीटोन जे मॉलिक्यूल आहे त्यांची इंटरसिस्टीम क्रॉसिंग इफिशियन्सी जास्त आहे किंवा कीटोन मॉलिक्यूल्स असतील, अरोमॅटिक कंपाऊंड असतील, ते काय केले जातात, एक्साइटेशन त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसतं त्यामुळे त्यांना एक्साइट केलं जातं आणि त्यांची एनर्जी काय केली जाते, जे मॉलिक्यूल मध्ये इंटरसिस्टीम क्रॉसिंग इफिशियन्सी जी लो असेल त्यांना काय केली जाते, ती फोटोकेमिकल एनर्जी डोनेट केली जाते आणि त्यानंतर ते डोनर म्हणून ऍक्ट होतात. बघा डोनर मॉलिक्यूल्स इज अ सबस्टन्स हुज इंटरसिस्टीम क्रॉसिंग इफिशियन्सी इज हाय. Donor molecule produces T1 state in a high yield by intersystem crossing, and then this molecule transfer its excitation energy to the second molecule known as acceptor. Means जो ज्यामध्ये इंटरसिस्टीम क्रॉसिंग इफिशियन्सी कमी प्रमाणात असेल अशा मॉलिक्यूलला काय केलं जातं, डोनर ॲटम यूज करून काय केली जाते, त्याची एक्साइटेड एनर्जी काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते. मग जे डोनर मॉलिक्यूल असतात त्यांना फोटोसेन्सिटायझर म्हटलं जातं आणि जे ऍक्सेप्टर असतात त्यामध्ये काय असते, इंटरसिस्टीम क्रॉसिंग एफिशियन्सी ही कमी प्रमाणात असते. बघा एक्साइटेड स्टेट S1 or T1 of a donor molecule transfer its large amount of energy to the acceptor molecule, and in this process acceptor molecule A is a species promoted to the excited state and donor D species return to the ground state. मग जो डोनर आयटम आहे तो काय करतो, त्याची फोटोकेमिकल जी एनर्जी आहे तो काय करतो,
गेन करतो आणि जो ऍक्सेप्टर मॉलिक्यूल आहे त्याला ती ट्रान्सफर करतो आणि डोनर मॉलिक्यूल काय होतो पुन्हा ग्राउंड स्टेटला येतो. बघा इथे डोनर ऍटम आहे त्याला फोटोकेमिकली काय केलंय एक्साइट केलंय, त्याच्या डोक्यावरती स्टार दिलाय मीन्स काय तो एक्साइटेशन झालंय तिथे. मग डोनर मॉलिक्यूल एक्साइट झालाय, मग डोनर मॉलिक्यूल प्लस ऍक्सेप्टर मॉलिक्यूल, मग ऍक्सेप्टर मॉलिक्यूल काय करतोय त्याच्याकडनं फोटोकेमिकल एनर्जी ऍब्सॉर्ब करतोय आणि ऍक्सेप्टर मॉलिक्यूल काय होतोय एक्साइट होतोय. मग अशा वेळेस त्या वेळेस काय होतं डोनर ऍटम पुन्हा काय येतो ग्राउंड स्टेटला हा निघून येतोय. अशा प्रकारे काय होतं फोटोसेन्सिटायझर यूज करून अशा प्रकारे एक्साइटेशन हे ऑकर केलं जातं. Photons are absorbed by D. It is a acceptor which become excited. This phenomena is known as photosensitization. या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं फोटोसेन्सिटायझेशन हे म्हटलं जातं. आणि जो डी ऍटम आहे त्याला काय म्हटलं जातं फोटोसेन्सिटायझर हे म्हटलं जातं इन द फॉर्म ऑफ फोटोकेमिस्ट्री. फोटोकेमिस्ट्रीच्या फॉर्म मध्ये त्याला फोटोसेन्सिटायझर हे म्हटलं जातं. बघा बेसिक रिक्वायरमेंट बघा जे फोटोसेन्सिटायझर साठी आहे. The basic requirement for the energy transfer is that energy of donor molecule should be 5 kilocalorie per mole, more energy than the energy needed for excitation of acceptor molecule. मग यासाठी जे क्रायटेरिया आहे त्यामध्ये बघा कुठला फोटोसेन्सिटायझर म्हणून ऍक्ट होऊ शकतो की ज्याची एनर्जी ऍक्सेप्टर मॉलिक्यूल पेक्षा जास्त असेल असाच मॉलिक्यूल काय करतो डोनर ऍटम म्हणून तिथे ऍक्ट होतो. तो काय करतो त्याची एनर्जी काय करतो ट्रान्सफर करतो. Thus, there are two methods for the molecule to reach an excited state. First, by the direct absorption of light, and second, by the transfer of energy from excited donor molecule to the acceptor molecule. दोन वेने तिथे एक्साइटेशन आपण करू शकतो. काय करू शकतो जो डोनर ऍटमला डायरेक्ट एनर्जी प्रोव्हाइड करू शकतो किंवा जो ऍक्सेप्टर ऍटम आहे त्याला डोनरची जी एनर्जी ती ट्रान्सफर करू शकतो. ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम एक्साइटेड स्टेट प्रोड्यूस singlet and transfer from excited triplet produces triplet. In the other words, if the acceptor molecule possesses a state of same multiplicity and lower in energy than that of donor molecule, energy transfer will occur donor to acceptor. बघा डोनर ऍटम आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्याला फोटोकेमिकली एक्साइट केलं. बघा अशा प्रकारे एक्साइटेशन केलं. ज्यावेळेस काय होतं इथे S0 पासून S1 स्टेटला मॉलिक्यूलचं काय होतं एक्साइटेशन इथे केलं जातं फर्स्ट स्टेप मध्ये डोनर ऍटमचं. डोनर ऍटम एक्साइट झालाय मग तो काय होतंय त्याचे इंटरसिस्टीम क्रॉसिंग होते. बघा सेकंड फिनॉमिना इंटरसिस्टीम क्रॉसिंग ऑब्झर्व होते आणि तो त्याचं एनर्जी तिथे स्पिन बघा स्पिन पेअर होत्या तर स्पिन पॅरलल तिथे आपल्याला ऑब्झर्व झाली मीन्स हा काय गेलाय ट्रिपलेट स्टेट मध्ये तिथे ऑब्झर्व झालाय किंवा ट्रिपलेट स्टेटला तो तिथे दिलाय. मग ज्यावेळेस त्याचं इंटरसिस्टीम क्रॉसिंग होतं T1 स्टेटला जातो त्यावेळेस काय होतं बघा जो T1 स्टेटचा डोनर ऍटम आहे तो काय करतो जो ऍक्सेप्टर ऍटम आहे त्याला काय करतो त्याची एनर्जी देऊन टाकतो. मग तिथे काय होतं ऍक्सेप्टर जो ऍटम आहे त्यामध्ये स्पिन पॅरलल जिथे ज्यावेळेस स्पिन इन्व्हर्जन होतं त्यावेळेस इथे काय होतं डोनर ऍटम त्याची एनर्जी देऊन टाकतोय. मग इथे जो ऍक्सेप्टर ऍटम आहे स्पिन पॅरलल तिथे ऑब्झर्व होतं आणि डोनर ऍटम काय होतोय पुन्हा ग्राउंड स्टेटला येऊन जातोय. मग बघा ऍक्सेप्टर ऍटम जो आहे तो फोटोकेमिकल रिएक्शन दाखवतो आणि तिथे प्रोडक्ट हा दाखवतो. मग त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं सेन्सिटायझेशन हे म्हटलं जातं आणि जो डोनर ऍटम आहे त्याला काय म्हटलं जातं फोटोसेन्सिटायझर हे म्हटलं जातं. अशा प्रकारे काय केलं जातं एनर्जी ही प्रोव्हाइड केली जाते आणि त्या थ्रू प्रोडक्ट फॉर्मेशन ही केली जाते. The products of interest this is called as sensitizing mechanism. अशा प्रकारची जी रिएक्शन होते तिला काय म्हटलं जातं फोटोसेन्सिटायझेशन हे म्हटलं जातं. There are several ways in which energy transfer can occur, but one of those phenomena of triplet to triplet energy transfer is the most common because lifetime is maximum from triplet state. हा जो फिनॉमिना जो ऑब्टेन होतो तो कशामध्ये टी स्टेट मीन्स ट्रिपलेट स्टेट मध्येच हा फिनॉमिना ऑब्टेन होतो फोटोसेन्सिटायझेशनचा. आणि त्यामध्येच काय होतं रिएक्शन ही ऑब्टेन होते ज्या प्रोडक्ट मध्ये इंटरसिस्टीम क्रॉसिंग एफिशियन्सी ही लो असते त्यावेळेस काय केलं जातं फोटोसेन्सिटायझेशन टेक्निक यूज करून तिथे प्रोडक्ट फॉर्मेशन ही केली जाते. म्हणजे डोनर ऍटम त्याची एनर्जी जो ऍक्सेप्टर ऍटम आहे ज्याची इंटरसिस्टीम क्रॉसिंग एफिशियन्सी जी लो आहे
तिला काय करतो तो एनर्जी ट्रान्सफर करतो आणि डोनर ॲटम पुन्हा काय येतो ग्राउंड स्टेटला येतो आणि ज्यावेळेस ती एनर्जी ट्रान्सफर होते त्यावेळेस तो जो ऍक्सेप्टर ॲटम आहे तो काय करतो फोटोकेमिकल रिॲक्शन तिथे इंडिकेट करतो आणि तिथे प्रोडक्ट फॉर्मेशन ही होत असते आणि त्या फिनॉमिनाला फोटोसेन्सिटायझेशन हे म्हटलं जातं. बघा कॉमन सेन्सिटायझर्स अँड देअर एनर्जी इन ट्रिपलेट स्टेट. बघा जे कॉमनली फोटोसेन्सिटायझर म्हणून यूज केले जातात त्यामध्ये बेन्झोफिनॉन बघा कीटोन्स जे आहे ते ऍक्ट होता, त्याची एनर्जी 69 किलो कॅलरी पर मोल. त्यानंतर ऍसिटोफिनॉन आहे, त्यानंतर फ्लुरॅनोन आहे, आफ्टर दॅट बेन्झीन, नॅफ्थॅलिन, बायएसिटिल आणि बेन्झिल अशा प्रकारचे डिफरंट फोटोसेन्सिटायझर हे फोटोकेमिस्ट्री मध्ये यूज केले जातात. मग एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं विच ऑफ द फॉलोइंग फोटोसेन्सिटायझर शो हायर एनर्जी इन ट्रिपलेट स्टेट. मग तुम्हाला एक्झाम्पल दिलेले असतील, ऑप्शन दिलेले असतील, त्यामधनं तुम्हाला करेक्ट ऑप्शन हे आयडेंटिफाय करायचे असतात. These are the example of common sensitizer. Several useful features of using photosensitizers that are the reaction proceeding via a single state can be avoided and the quantum in the products will be increased. Substances which are unable to absorb light conveniently longer wavelength may be often sensitized by additive which do in terms of energies. It implies that common compounds whose upper singlet S1 state and T1 state are widely separated. ज्यामध्ये S1 स्टेट आणि T1 स्टेट ह्या वाइडली सेपरेटेड असते त्या केस मध्ये काय केलं जातं अशा प्रकारचे फोटोसेन्सिटायझेशन टेक्निक या यूज केली जातात, ज्यामध्ये इंटरसिस्टीम क्रॉसिंग ही बघा फोटोसेन्सिटायझर ही टेक्निक कशामध्ये यूज केली जाते की ज्यामध्ये प्रॉपरली इंटरसिस्टीम क्रॉसिंग होत नाही किंवा लोअर एनर्जी इंटरसिस्टीम क्रॉसिंग असते किंवा इफिशियन्सी असते, त्या केसमध्ये फोटोसेन्सिटायझर ही टेक्निक ही यूज केली जाते. बघा मग टोटल प्रोसेस जे आपण बघितल्या जॉबलन्स्की डायग्राम मध्ये त्या इथे एका चार्ट मध्ये तुम्हाला समराइज केलाय. द फिजिकल प्रोसेस अंडरगोज बाय एक्साइटेड मॉलिक्यूल. मग एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला इम्पॉर्टंट यावरती क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग शोज एक्साइटेशन, which of the following shows fluorescence, phosphorescence, which of the following showing intersystem crossing. त्यावेळेस तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. बघा सुरुवातीला आपला इलेक्ट्रॉन S0 स्टेटला असतो, त्याला आपण फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड करतो आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं S1 स्टेटला जातो तो. मग त्याला काय म्हटलं जातं एक्साइटेशन म्हटलं जातं. ज्यावेळेस इथे व्हायब्रेशनल कॅस्कॅड आहे मी तिथे व्हायब्रेशन ऑप्टेन होता. बघा S1 स्टेट तो काय करतो एनर्जी रिलीज करतो इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशनल कॅस्कॅड और VC. पुन्हा S1 स्टेटला येतो, हीटच्या फॉर्म मध्ये तो एनर्जी रिलीज करतो, त्याला काय म्हटलं जातं व्हायब्रेशनल रिलॅक्सेशन. पुन्हा S1 स्टेटला काय होतं, पुन्हा S1 स्टेट पासून जो इलेक्ट्रॉन आहे तो S0 स्टेटला येतो, इन द फॉर्म ऑफ लाइट और हीट काय करतो तो एनर्जी रिलीज करतो. ज्यावेळेस S1 स्टेट पासून S0 स्टेटला येतो त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं फ्लुरोसन्स म्हटलं जातं. बघा पुन्हा काय होतंय S0 टू S1 मॉलिक्यूल जातोय, S1 पासून पुन्हा मॉलिक्यूल काय येतोय S0 स्टेटला येतोय. ज्यावेळेस फोटोकेमिकल एनर्जी इमिट करतो त्यावेळेस तिला फ्लुरोसन्स म्हटलं जातं आणि ज्यावेळेस थर्मल एनर्जी रिलीज करतो त्यावेळेस काय म्हटलं जातं इंटरनल कन्वर्जन म्हटलं जातं किंवा IC ने ते काय केलं जातं डिनोट केलं जातं. ज्यावेळेस S1 स्टेट मधनं T1 स्टेटला मॉलिक्यूल जातो किंवा इलेक्ट्रॉन जातो त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं इंटरसिस्टीम क्रॉसिंग हा फिनॉमिना म्हटलं जातं और त्याला ISC म्हटलं जातं. मग ज्यावेळेस T1 स्टेट पासून काय होतं व्हायब्रेशनल एनर्जी रिलीज करून किंवा हीट एनर्जी रिलीज करून T1 स्टेट मध्ये रिलॅक्सेशन होतं त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं व्हायब्रेशनल रिलॅक्सेशन म्हटलं जातं किंवा VC त्याला म्हटलं जातं व्हायब्रेशनल कॅस्कॅड म्हटलं जातं. ज्यावेळेस T1 स्टेट पासून इलेक्ट्रॉन हा पुन्हा ग्राउंड स्टेटला येतो S1 आणि तिथे हीट इमिट करतो त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं इंटरसिस्टीम क्रॉसिंग म्हटलं जातं किंवा याच फिनॉमिनाला आपण काय म्हणतो फॉस्फोरसन्स म्हणतो.
T1 स्टेट पासून ज्यावेळेस S0 स्टेटला येतो त्यावेळेस त्या फिनॉमिनाला आपण फॉस्फरसन्स म्हणतो. पुन्हा काय होतं, ज्यावेळेस S1 स्टेटला काय करतो, ऍक्सेप्टर मॉलिक्यूल आहे तो काय करतो, एनर्जी तिथे ट्रान्सफर करतो. बघा S1 स्टेटला आहे, S0 स्टेटचा मॉलिक्यूल आहे, हा एक्साइटेड मॉलिक्यूल आहे, हा ग्राउंड स्टेटचा आहे, तो एनर्जी ट्रान्सफर करतो, S0 ला येतो. त्या केसला काय म्हटलं जातं, सिंगलेट ट्रान्सफर और विच इज कॉल्ड ॲज फोटोसेन्सिटायझेशन. त्यानंतर T1 स्टेटला ज्यावेळेस येतो आणि जो ऍक्सेप्टर आयटम आहे त्याला एनर्जी तो डोनेट करतो, त्यावेळेस काय होतं, पुन्हा मॉलिक्यूल जो फोटोसेन्सिटायझर आहे तो पुन्हा ग्राउंड स्टेटला येतो आणि ऍक्सेप्टर मॉलिक्यूल एनर्जी ऍक्सेप्ट करतो आणि T1 स्टेटला जातो. त्यावेळेस त्याला काय म्हणलं जातं, ट्रिपलेट ट्रान्सफर ऑफ फोटोसेन्सिटायझेशन. तसंच स्क्रिप्ट वी इंडिकेट्स द व्हायब्रेशनल एक्साइटेड स्टेट. म्हणजे अशा प्रकारच्या आपल्याला हे सर्व फिनोमिना जॉबलन्स्की डायग्राम मध्ये ऑब्झर्व होता. मग आज आपण पूर्ण जी जॉबलन्स्की डायग्राम आहे तिचं पूर्ण डिटेल मध्ये स्पेसिफिकेशन बघितलं, त्याचं एक्सप्लेनेशन, कॅरेक्टरायझेशन कशा प्रकारे होतं, कुठले फिनोमिना ऑब्टेन होता, कोणत्या लेवल मध्ये कुठली रिएक्शन ऑब्टेन होते, कशा प्रकारे स्पिन इन्व्हर्जन होतं, हे सर्व आपण पॉइंट्स आपण बघितले. दिस इज एंड ऑफ दिस फिनोमिना विच इज नथिंग बट जॉबलन्स्की डायग्राम, जी फोटोकेमिस्ट्री मध्ये इम्पॉर्टंट आहे, ज्याचे फिनोमिना आपण पूर्णपणे बघितले. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून, ग्राफिक्सच्या माध्यमातून पण मी तुम्हाला एक्सप्लेन केले, ॲनिमेशनच्या थ्रू कशा प्रकारे फ्लोरोसन्स, फॉस्फरसन्स होतं, कशा प्रकारे एक्साइटेशन होतं, हे सर्व टॉपिक आपण डिटेल मध्ये बघितलेले. मग आजच्या लेक्चरला जे झालेले टॉपिक आहे ते तुम्हाला होप समजले असतील. काही कन्फ्युजन असेल तर बुक मध्ये व्यवस्थित रीड करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. होप तुम्हाला झालेलं लेक्चर हे समजलं असेल. जर तुम्हाला शिकवलेलं टॉपिक जर समजत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात येणाऱ्या ज्या व्हिडिओज आहे किंवा जे लेक्चर्स आहे त्याच्या तुम्हाला अपडेट मिळत असतील. मग आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करू. रिमेनिंग जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, थँक्यू, गुड बाय.